पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या वारकऱ्यांनी गजबजून गेलेल्या पुण्यातून आमचे प्रतिनिधी मिकी घई आणि गोविंद शेळके आता आपल्या सोबत आहेत। पहिल्यांदा मी मिकीकडे जातोय। मिकी, ज्ञानोबा तुकोबांची पालखी पुण्यात दाखल होतीये। तुकोबांची पालखी अवघ्या काही वेळापूर्वी इथे दाखल झाली आहे। कसं आहे तिथलं वातावरण, कशी सजली आहे ही पुण्यनगरी? विनोद, जर आपण बघितलं तर आता मी पुण्यातील संगम पुलावर आहे, ज्या ठिकाणी काही वेळापूर्वीच जगद्गुरू श्री संत तुकोबांची पालखी या ठिकाणी पुणे नगरीमध्ये दाखल झालेली आहे। आणि आपण बघतोय आज पाऊस नाहीये आणि त्यामुळं हजारो पुणेकर या पालख्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जाते, जे वारकरी या ठिकाणी पुण्यामध्ये दाखल होत आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या संगम पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघते आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघून सगळ्यात पहिले त्यांचा याच पुण्यातील संगम पुलावर एकत्र संगम होत असतं, म्हणजे अर्थात ते इथं भेटत असतात। अशा पद्धतीने पुण्यात या दोन्ही पालख्या आज आणि उद्या मुक्कामी असतात। हजारो पुणेकर या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि आता जर आपण बघितलं तर हजारो हे सगळे लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अशा पद्धतीने सुंदर भक्तिमय वातावरणात पुण्यनगरी संपूर्ण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक जे वारकरी आहेत त्यांच्या हातामध्ये भगवे पताके आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। वेगवेगळे खेळ या ठिकाणी खेळत आहेत, लेझिम असतील, फुगडी असतील, भजन कीर्तन या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातच अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला पाहायला मिळते। खूप भक्तिमय वातावरणात या सगळ्या वारकऱ्यांचं जे आता पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत पुढं 2 दिवसाच्या मुक्कामानंतर, आज आणि उद्या। त्यानंतर आपण इथं बघतोय खूप अर्थात माझ्यासोबत एक आर्टिस्ट सुद्धा आहे। जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी विठू माऊलींची मूर्ती त्यांनी आणलेली आहे, आपण त्याच्याशी बोलूयात। दादा, खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे, तू स्वतः बनवली आहे? मूर्ती मी पंढरपूरवरनं मागवली आहे, मूळ मूर्ती आहे। हा, मूळ स्वरूपाची मूर्ती, पण मी सजवलेले दागिने असतील स्वतः तयार केलेले आहेत दागिने, आणि कपडे सुद्धा स्वतः तयार केलेले आहेत। भक्तिभाव दिसतोय तुझ्यामध्ये। पंढरपूर पर्यंत जाणार आहे? पंढरपूर पर्यंत जाणार आहे, आणि कारण एवढा आनंद कधी विठ्ठलला भेटलाच आहे। दर्शन होत नाही, कळसाचं होतं, पण त्या ठिकाणी जाणं म्हणजे तो आनंदाचा क्षणच आहे आमच्यासाठी, कारण तिथे जाणं हेच मूळ मोठी गोष्ट। तू स्वतः सजवली ही? हो, फुलांचंच देखील मी स्वतःच केलेलं आहे। दागिने मी तयार केलेले आहेत, काही दागिने, पुतळ्याची माळ असेल, गळ्यातलं ठुशी असेल, किंवा खूप सुंदर मूर्ती आहे। खरं तर अनेक लोक हात जोडतायत येऊन, आपण बघतोय अशा पद्धतीने युवक सुद्धा, म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यभरातील वारकरी या दोन्ही दिंड्यांमध्ये सहभागी होतात आणि खूप सुंदर अशी विठ्ठलाची रखुमाईची मूर्ती या ठिकाणी आहे। आणि तुमच्या आई आहेत का? आमच्या वाड्यातले सगळे सेवेकरी आहेत, हे स्वामी सेवेकरी आहेत सगळे, म्हणजे स्वामींची सेवा आम्ही नित्य सेवा करतो। लोक हात जोडतायत, पाया पडतायत, तो आनंद तर विचारूच नका तुम्ही, कारण लोकांना दर्शन होते हाच मोठा आनंद आहे। कारण रुक्मिणीचं दर्शन त्या दिवशी होत नाही, आत्ता तरी त्यांचे दर्शन होईल ही माझी भावना आहे। अर्थात खूप सुंदर भावना घेऊन तो पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। जर मूर्ती बघितली तर खूप सुंदर मूर्ती त्यांनी अशा पद्धतीने डोक्यावर घेतलेली आहे, थेट तो पंढरपूर पर्यंत जाणार आहे। आणि आपण बघतोय जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्यांच्या हातात सुंदर असे भगवे पताके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे खेळ खेळले जात आहेत, त्याचबरोबर भजन कीर्तन या ठिकाणी होतोय। आणि जिथं मी आता आहे काही वेळातच संत श्रेष्ठ, आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील या ठिकाणी दाखल होणार आहे आणि पुण्यनगरी संपूर्ण भक्तिमय वातावरणात सध्या पाहायला मिळते आणि खूप सुंदर प्रसन्न असं वातावरण सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। आणि आपण बघतोय एक एक दिंड्या आता पुढं यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच अशा पद्धतीने सुंदर मूर्त्या देखील सजवण्यात आलेल्या आहेत। आणि सध्या पुण्यात आज आणि उद्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा मुक्काम होणार आहे आणि त्यासाठी हजारो लोक आजूबाजूच्या परिसरात देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। विनोद, धन्यवाद मिकी, हे वारीचे रंग, अत्यंत सुंदर असे रंग आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। आणि आता मी जातोय गोविंद शेळके यांच्याकडे, ते पुण्यात आहेत। गोविंद, आता तुम्ही कुठे आहात? तिथं नेमकं काय चित्र पाहायला मिळत आहे? तिथे स्वागतासाठी नेमकी कशी तयारी सुरू आहे? विनोद, मी कॅमेरामनला हे दृश्य दाखवायला सांगतोय की
अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या पालख्या आहेत ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या समोर चालत आहेत. मी सध्या FC रोडवरती आहे, फर्ग्युसन कॉलेज रोडवरती आहे आणि हेच ते ठिकाण आहे. म्हणजे संगमवाडीमध्ये जसं मिकी सांगत होता की संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, ती पहिल्यांदा संगमवाडीच्या पुलावर एकत्र येते. त्यानंतर ज्या रस्त्यावरनं ही पालखी जाते तिथलं हे दृश्य आहे. फर्ग्युसन कॉलेज रोड आहे, ज्या ठिकाणी छोट्या छोट्या पालख्या ज्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर चालत आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी. अगदी माझ्या मागं जर मी तुम्हाला दूरपर्यंत दाखवायचा प्रयत्न केला तर या पंचक्रोशीतले सगळे लोक या ठिकाणी मागच्या 2 तासापासून जमा झालेत. सुरुवातीला लेझिम झाली, शंखनाद झाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सादर करत या वारकऱ्यांचं स्वागत केलं जात आहे. असं म्हणतात की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, आणि अशीच काही भावना या आज पुणेकरांमध्ये असते. कारण आज वारकऱ्याच्या रूपाने त्यांच्या घरी साधू संत येत असतात आणि आलेल्या या साधू संताला आपल्या परीनं जेवढं काही देता येईल, म्हणजे कुणी त्यांना रेनकोटचं वाटप करताय, कुणी अन्नदान करताय, कुणी त्यांना उपवासाचं पदार्थ करून देत आहे. आणि पुढची 2 दिवस म्हणजे आजची रात्र आणि उद्याची रात्र संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत. आणि हा दिवस त्यामुळे पुणेकरांसाठी सुवर्ण काळ असतो. कारण मागच्या 8 दिवसापासून धो बरसणारा पाऊस आता थांबला आणि आज सकाळपासून जी काही पावसाने उसंत दिली त्यामुळे सुद्धा वारकऱ्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. आणि त्याच उत्साहामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष केवळ वारकऱ्यात नाही तर तो पुणेकरांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. आपल्या घरातील लहान मुलं, लहान मुली यांना साधू संतांच्या वेशामध्ये इथं आणून अगदी जत्रेचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अगदी संगमवाडीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आली आहे आणि काही वेळामध्ये आता फर्ग्युसन कॉलेजच्या या रोडवर येईल. आधी संत तुकाराम महाराजांची पालखी इथून जाईल आणि त्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याच मार्गावरनं पुढे जाईल. ज्या ज्या मार्गावरनं ही पालखी जाते त्यावेळी त्या पालखीवरती पुष्पवृष्टी होते. त्या ठिकाणी आलेले भाविक मनोभावे आपल्या पालखीचं दर्शन घेतात आणि पुढे असा हा आषाढी वारी साजरी करतात. विनोद. नक्कीच गोविंद, खरं तर खूप धन्यवाद. वैष्णवांचा हा अत्यंत सुंदर असा सोहळा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय, वारीचे हे रंग आमच्यापर्यंत पोहोचवताय. अगदी काही वेळांपूर्वी संत तुकोबांच्या पालखीचं पुण्यनगरीत आगमन झालं, त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. पाहूयात. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे. पुण्यातील संगम पुलाच्या इथं संगमवाडी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी आपण बघतोय. सुंदर अशा चांदीच्या रथात संत तुकाराम महाराजांच्या पादुका या पालखीमध्ये विराजमान आहेत आणि हजारो पुणेकर पालखीच्या स्वागतासाठी या संगम पुलाच्या परिसरात जमलेले आहेत. आणि आपण जर बघितलं पुष्पवृष्टी या ठिकाणी केली जाते. पालखीवर सुंदर अशी चांदीने सजलेली ही संपूर्ण पालखी, हजारो पुणेकर या ठिकाणी आज दाखल झालेले आहेत. आज आणि उद्या असे 2 दिवस संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी होते. आणि आता जर आपण बघितलं तर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्यामध्ये दाखल झालेली आहे. संगमवाडी ज्या ठिकाणी या दोन्ही पालख्यांचं संगम होत असतं, जेव्हा देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी निघत असते, मार्गस्थ करत असते आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघत असते, ते पहिल्यांदा याच पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी येऊन या दोन्ही पालख्यांचं संगम होत असतं. आणि आता जर आपण बघितलं तर संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे आणि हजारो पुणेकर या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत. खरं तर पावसाने आज विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर हे सगळेजण या ठिकाणी पालखीच्या वारकरींच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने पोहोचलेले आहेत. अक्षरशः भक्तिमयचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय. भक्तिमय वातावरणात पालखी पुण्यामध्ये दाखल होते. आणि जर आपण समोर बघत असाल तर जगद्गुरू श्री संत तुकोबारायांची ही पालखी आहे. पारंपरिक पद्धतीने बैलजोडे लावण्यात आलेले आहेत आणि या पालखीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत. आणि थेट आज आणि उद्या 2 दिवस खरं तर ही पालखी पुण्यामध्ये मुक्कामी असते. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील नानापेठ या ठिकाणी असलेल्या निवडुंग विठोबा मंदिरामध्ये
मुक्कामी असते. हजारो पुणेकर, आजूबाजूचे परिसरातील हजारो भाविक या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी येत असतात, संत तुकाराम महाराजांच्या पादुकेंच्या दर्शनासाठी येत असतात आणि तिथे देखील खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आत्ता जर आपण बघत असाल तर पुण्यनगरी भक्तिभाऊ या अशा वातावरणात रमलेली आहे आणि हजारो पुणेकर पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोहोचलेले. जिथं आता आपण आहोत ते संगम पूल आहे. खरं तर याच ठिकाणी दोन्ही नद्यांचं देखील संगम होत असतं. पुण्यातील मुळा आणि मुठा नदी याच ठिकाणी त्यांचं संगम होत असतं आणि याच संगम पुलावर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं देखील संगम होत असतं. आणि आता जर आपण बघत असाल तर संत तुकाराम महाराजांची पालखी तर ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या खरं तर पुण्यामध्ये दाखल झालेत. हे रंग आपण अनुभवत आहोत ABP माझाच्या खास कार्यक्रमातून. तर महाराष्ट्रभरातून हजारो दिंड्या या सोहळ्यात सहभागी होत असतात. ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात. अशाच एका दिंडीशी संवाद साधला ABP माझाची वारकरी कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी. महाराज, आपली दिंडी कुठून आलेली आहे? आमची दिंडी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव महाराजांच्या इथून. अर्थात ज्ञानोबाराय ज्यांना सामर्थ्याने जवळचं आणि पांडुरंग परमात्म्याचे सगळ्यात जवळचं भक्त नामदेवराय, जे नामदेवराय ताकदीने सांगतात की आम्हाला जगाच्या मालकाकडनं काहीच नको आहे, म्हणजे अगदीच निरपेक्ष असणारी ही सेवा जी ताकदीने करतात त्या नामदेवरायांच्या हिंगोली जिल्ह्यातनं नरसी नामदेव इथून आलेली ही दिंडी. आणि या दिंडीच्या परंपरेमुळे कुठलाही त्रास झाला, किती संकट आलं तरी अविरतपणे चालू आहे. आणि आता ही दिंडीची प्रदक्षिणा चालू आहे आणि या दिंडीच्या प्रदक्षिणामध्ये ही सगळी महाराज मंडळी ताकदीने किती प्रवास, किती अतिवृष्टी असली तरी ते करतच आहेत. आणि त्यांचं सामर्थ्याने जे नियम आहे, जे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवून दे हरी. काहीही झालं तरी पंढरीची वारी चुकू द्यायची नाही आहे, हे जे जगद्गुरू तुकोबारायांचा प्रण आहे. आणि आमच्यासाठी एकादशी म्हणजे, या एकादशीला पोहोचणं म्हणजे ताकदीने इतकं महत्त्वाचं आहे की हे व्रत जर नाही केलं, मला महाराज म्हणतात की ज्याला हा नियम आणि हा व्रत नाही आहे त्याला सामर्थ्याने प्रेतच समजावं, ज्याला जिवंत समजूच नाही. म्हणून स्वतःचा जिवंतपणा सिद्ध करण्यासाठी करत असलेली ही वारी. आणि या वारीमध्ये असणारी ही सगळी महाराज मंडळी, मी महाराजांना विनंती करते की नेमका वारीमधला आनंद समाजापर्यंत पोहोचण्यासाठी ते एखादा सुंदर अभंग किंवा हे तुम्ही म्हणा. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. दीनाचा सोयरा पांडुरंग, दीनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. छान एकदम. आणि याच आनंदामध्ये ही वारी पंढरपुरामध्ये पोहोचते आहे. आणि खरं तर वारीचा आनंद हा वारी केल्याशिवाय कळत नाही, अगदी तसंच आहे. आणि त्यामुळे ही वारी आनंदाने अशीच अविरतपणे चालू आहे. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. या वारीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत ते वासुदेव. आपल्या पारंपरिक वेशभूषेत आणि खास शैलीत ते समाज प्रबोधनाचा संदेश देखील देत आहेत, काम देखील करतायत. समाजात चांगले विचार रुजावेत, संस्कार जपले जावेत आणि वारकरी संप्रदायाचा जो संदेश आहे तो सर्व दूरपर्यंत पोहोचावा यासाठी ते प्रयत्न करतायत. त्यांच्याशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. भक्तिमय वातावरणात पुण्यनगरीमध्ये हजारो वारकरी या ठिकाणी दाखल होत आहेत. पुणेकर या सगळ्या वारकऱ्यांचा अतिशय उत्साहात स्वागत करतायत. भक्तिमय वातावरण सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय. माझ्यासोबत या ठिकाणी वासुदेव आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात. जय हरी. जय हरी, जय हरी, जय हरी. पहिले तर किती वर्ष वारी करताय तुम्ही? आता ती लय परंपराची वारी आहे. आता आम्ही सांगू शकत नाही इतकी वर्षापासून वारी आहे. आम्हाला कळते तशी वारी आहे. आमच्या आजापज्जा आणि आमचे वडिलांपासून चालू आहे. याला काही सांगू देत नाही ना आम्ही त्याच्यावर लक्ष सुद्धा देत नाही वारीच्या. असं चालत आलेलं आहे. काय शिकवण्याचा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही घरोघरी जाता? घरी गेल्यानंतर
आम्हाला ते पूर्वजाचे जे ओळख राहते ते आम्हाला चहा पाणी बसायला टाकतात, अभंग म्हण लागते, गवळणी म्हण लागतात, भजन करा, त्याची मनोकामना पूर्ण करा लागते आणि पुन्हा त्याच्या आई वडिलाच्या नावानं दान देतात, त्याच्या नावानं आम्ही उद्धार करू शकतो आणि उद्धार केल्यावर पुन्हा त्यांच्या लेकरा बाळाला याला त्याला सुद्धा सांगतो, बाबा चांगलं वागा, चांगलं राहा, आई वडिलाची सेवा करा, अशी परंपराच सांगित असतो. तर आम्ही असं चालत आलेलो आहे. वासुदेव म्हणलं की एक वेगळाच उत्साह असतो, हातात टाळ असते, जोरदार तुम्ही कीर्तन करता. काय संदेश देण्याचा प्रयत्न करता, कशा पद्धतीने प्रबोधन करता? लोकाला चांगले शिक्षण देतो, चांगलं वागा, धर्म टिकवा, धर्म जागवा, धर्माचं पालन करा. पुढच्या पिढीला सांगा की असं वासुदेव कला असते, तुम्ही शिक्षण घ्या, जपा, ते कलेला प्रोत्साहन द्या, जपा. आणि त्यानंतर मग वासुदेव गावात फिरतो, सकाळी 4 वाजता उठून हरिनाम घेतो, लोकांना सांगतो. अशा पद्धतीने वारी. युवकांना काय सांगाल? कारण आपण बघतोय अलीकडे युवक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत, दिंड्यात सोबत सेवा करतायत, भक्तिभाव त्यांच्यामध्ये सुद्धा दिसतो. हो ना, भक्तिभाव तर राहणार त्यांची परंपरा चाललेली आहे, ती चुकू शकत नाहीत. आज पाणी येऊ पाऊस येऊ त्यांची वारी कधी चुकणार नाही, अशी या माऊलीची कृपा तशी आहे. काय भावना आहेत? किती वर्षापासून वारी करताय? वयाच्या 10 वर्षापासून. 10व्या वर्षापासून? हो म्हणजे आता गेले 20-25 वर्ष झालेत. हो. काय वाटतं या वारीमध्ये चालताना आणि काय तुम्ही लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करता, ज्ञान देता? ज्ञानगंगा आहे, ज्ञानगंगेतून ज्ञान देतो आम्ही. वासुदेव भांडार आहे आमचं, त्यामुळे आम्ही फिरतो. तर आता हे जुने पूर्वज होते, फिरत होते, आता हे राहिले नाही आहे. आम्ही आहे तोपर्यंत ही परंपरा आहे. बस. एक आम्हाला अभंग कीर्तन करा छोटासा. हा, टाळ मृदुंगाच्या गजरात आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे. बीड जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी संत मुक्ताईंच्या पादुकांचं गोदावरी स्नान देखील पार पडलं. या संपूर्ण दिंडी सोहळ्याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी. टाळ मृदुंगाचा गजर आणि विठुनामाचा गजर करत या ठिकाणी संत मुक्ताईंची पालखी जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे. विदर्भातून ही पालखी जी आहे ती या ठिकाणी पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि अशातच आता संत मुक्ताईंच्या पालखीचा जालना जिल्ह्यात मुक्काम झाल्याच्या नंतर आता पुढचा संपूर्ण मुक्काम जो आहे तो बीड जिल्ह्यात असणार आहे. आणि आता ही पालखी जी आहे ती गेवराईमध्ये दाखल झालेली आहेत. आपल्यासोबत महाराज आहेत. कशा स्वरूपात बीडमध्ये आजचा मुक्काम असेल आणि त्याबरोबरच या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे एक नाथ आणि आजोबा अशी भेट देखील होत असते. आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा मुक्ताईवरून जवळ म्हणजे खानदेशातून जळगाव जिल्ह्याचा म्हणजे खानदेशचा विदर्भाचा प्रवास करून ती मराठवाड्यामध्ये दाखल झाली. त्यामधला 6 दिवसाचा जालना जिल्ह्यातील प्रवास, एक ऐतिहासिक रिंगण आणि आदिशक्ती मुक्ताबाईंना गोदावरी स्नान करून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे गेवराई तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आदिशक्ती मुक्ताईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील ज्या प्रमुख पालख्या आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, त्यामध्ये